मित्र नमस्कार. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आपण गद्दारांना संपवून धाराशिवच्या जनतेला सक्षम पर्याय देणार असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. अवघ्या 2च महिन्यात ठाकरेंनी आपला शब्द खरा करत धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे. मातब्बर नेते आणि सहकार क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्व असलेल्या संजय निंबाळकर यांनी मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधल्याने आता धाराशिवमध्ये थेट निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा महासंग्राम रंगणार आहे. उद्धव ठाकरेंच्या या खेळीकडे काट्याने काटा प्लॅन म्हणून पाहिलं जातंय. ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेत गेल्यानंतर धाराशिवचा बालेकिल्ला राखण्यासाठी ठाकरेंना एका तगड्या स्थानिक चेहऱ्याची गरज होती. संजय निंबाळकरांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंनी थेट निंबाळकर घराण्यातीलच मातब्बर नेता मैदानात उतरवून ओमराजेंच्या पारंपरिक वोट बँकेला सुरुंग लावलाय. संजय निंबाळकर हे धाराशिव नगर परिषदेचे माजी नगरसेवक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शिक्षण व सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते आहेत. शेतकरी साखर कारखाना, शिक्षण संस्था आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे यामुळे धाराशिव तुळजापूर पट्ट्यात त्यांची मोठी ताकद मानली जाते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 23,000 मतांची भक्कम आघाडी मिळवून देण्यात संजय निंबाळकर यांचा मोठा वाटा होता. आता तेच संजय निंबाळकर ओमराजेंच्या विरोधात शड्डू ठोकून उभे ठाकलेत. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम एका झटक्यात ठाकरेंनी दूर केला. कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा नसतो असा स्पष्ट संदेश या पक्षप्रवेशातून शिवसैनिकांना देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये संजय निंबाळकर यांच्या रूपाने अत्यंत ताकदवान मोहरा मैदानात उतरवून ओमराजे निंबाळकरांसमोर मोठं राजकीय आव्हान उभं केलंय. धाराशिवची लढाई आता अधिक अटीतटीची होताना आपल्याला पाहायला मिळेल.